मित्रांनो, जय जिजाऊ. सध्या मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जे काही आंदोलन सुरू आहे, या आंदोलनात दोन बाजूंनी जेही काही सुरू आहे त्याविषयी मत व्यक्त करण्यासाठी मी आपल्या समोर आपलं मत मांडण्यासाठी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आलेलो आहे. मित्रो, याची सुरुवात, मराठा आरक्षण मागण्याची सुरुवात जी आहे ही अण्णासाहेब पाटलांनी पहिल्यांदा मागणी केली होती. त्यांना मराठ्यांकडून पुरेसा पाठिंबा मिळाला नाही, त्यामुळं त्यावेळी ती मागणी हवेत विरून गेली आणि तिला काहीही सरकारच्या वतीने प्रतिसाद देण्यात आला नव्हता. गेल्या काही वर्षात साधारण 2006 पासून संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून या विषयावर आंदोलन करण्यात आलेलं होतं. 2008च्या आंदोलनात अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बस जाळण्यात आल्या होत्या. या आंदोलनात एकूण 12 संभाजी ब्रिगेडचे मावळे त्यावेळी तुरुंगात होते. त्यांचा जामीन करण्यासाठी उतारे मिळत नव्हते, इतका त्यावेळीचा मराठ्यांचा प्रतिसाद कमी होता. ते जामीन करताना किती नाकी नऊ आले ते आम्हाला अजूनही आठवते. तर या 12 मावळ्यांपैकी 2 मावळे बिगर मराठा होते. 10 मावळे मराठा जातीतून होते, मराठा कुणबी होते. 2 मावळे बिगर मराठा होते. त्यापैकी एक अनुसूचित जातीचा बौद्ध आणि दुसरा गोसावी या जातीतून होता. मित्रो, त्याही वेळी आरक्षणाची मागणी करताना आपण सर्व समाजाला सोबत घेऊन जावं या मताचे होतो आणि त्यामुळे मराठा आरक्षणाच्या लढाईत बिगर मराठा लोक तुरुंगात सुद्धा जायला तयार होते आणि गेले. 2008ला त्यांचा जामीन वगैरे केला आपण, त्यानंतर त्या केसेस चालल्या कोर्टात, त्यावेळीही ते सर्व आपल्या सोबत होते. आज जे काही महाराष्ट्रात आंदोलन सुरू आहे आणि मराठ्यांच्या बाजूने मनोज जरांगे त्याचं नेतृत्व करतायत. सुरुवातीला त्यांनी जो मुद्दा मांडला की सर्वच मराठा कुणबी आहेत, याच्यात नवीन काहीच नाही. हीच भूमिका संभाजी ब्रिगेडची पहिल्यापासून होती. इतरही अनेक संघटनांची भूमिका ही होती की सर्वच मराठा कुणबी आहेत आणि त्याच्याशी आम्ही तेव्हाही सहमत होतो, आजही आहोत आणि उद्याही राहू. परंतु ज्याची लायकी नाही त्याच्या हाताखाली काम करावं लागतंय आमच्या लेकरांना. हे जे उद्गार आहेत या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे यांचे, ते उद्गार, हे वक्तव्य आरक्षण मिळालेल्या जातींचा अपमान करणारा आहे. त्यांची लायकी नाही असं आपण जर दाखवून द्यायला गेलो तर आमच्या सोबत जे काही 12 मावळ्यांपैकी 2 मावळे बिगर मराठा जेलमध्ये गेले होते मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी, ते आपल्यासोबत यासाठी होते की आपली भूमिका सर्वसमावेशक होती. आता जरांगे असं वक्तव्य करत असताना या 2 मावळ्यांच्या नजरेत नजर घालून मला त्यांच्याकडे बघता येईल का? मराठ्यांचं नेतृत्व करण्याचा दावा करणारा एक नेता मराठ्यांच्या वतीने बोलतोय आणि सगळे मराठी त्याच्याशी सहमत आहेत का, अशी शंका जर या मावळ्यांच्या मनात आली, जे मराठ्यांच्या आरक्षणासाठी जेलमध्ये गेले होते, तर त्यांचं काय चुकणार आहे? जोपर्यंत मराठा या जरांगेंच्या वक्तव्याचा निषेध करत नाही की आम्ही या मताचे नाही आहोत, जरांगे आमचं नेतृत्व करत नाही आहेत, जरांगेंची भाषा ही छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा नसून रांझ्याच्या पाटलाची भाषा वाटते. शिवाजी महाराजांच्या लाईनवर जर आपण चाललो तर रयतेचं राज्य उभं राहतं. कारण सगळा समाज, सगळ्या जाती, सगळे धर्म आपल्या सोबत येतात आणि त्यामुळं एक यशस्वी मॉडेल, सगळ्या जातींना सोबत घेऊन जाणारं एक यशस्वी मॉडेल शिवाजी महाराजांनी उभं करून दाखवलं. जातीचा माज दाखवून पेशवाईच्या लाईनवर जर चाललं तर पानिपत व्हायला वेळ लागणार नाही.
मित्रहो, शिवाजी महाराजांनी जे यश मिळवलं ते सगळ्या जाती धर्माच्या मावळ्यांना छातीशी धरून त्यांना आईसारखं प्रेम देऊन ते यश मिळवलं. पेशव्यांनी त्यांच्या नेतृत्वात जी पानिपतची लढाई झाली त्यावेळी रस्त्यात जाता जाता जेही कोणते राज्य मिळाले त्यांची लूट केली. म्हणजे खंडणी त्यांच्याकडून नियमितपणे मिळतच होती. त्या राज्यांची लूट केली, त्यांचा अपमान होईल अशी वागणूक दिली. आणि जेव्हा अब्दाली सोबत लढण्याची वेळ आली, अन्न पाणी कमी पडलं तर झाडपाला खाऊन लढायची वेळ आली आणि त्याच्यामुळं पेशवाईचा मराठ्यांचा पराभव झाला. या दोन लाईन मधला फरक मित्रांनो आपण समजून घेतला पाहिजे. एक आहे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराजांची लाईन आणि दुसरी आहे पेशवाईची लाईन. ही पेशवाईची लाईन जी आहे ही इतर जातींची लायकी काढते. तुमच्यात मेरिट नाही असं म्हणते, मेरिट नसलेल्यांच्या हाताखाली आम्हाला काम करावं लागतं असं म्हणते. तर शिवाजी महाराजांची लाईन सगळ्यांना समान संधी उपलब्ध करून देऊन त्यांच्यात मेरिट डेव्हलप करते. शिवाजी काशीत डेव्हलप करते, जिवाजी महाले डेव्हलप करते. हे शिवाजी काशीत, जिवाजी महाले आपला जीव हसत हसत प्राणपणाला लावण्याचं जे काही कसब आहे ना, ते शिवाजी महाराजांच्या लाईननी जाल तरच मिळणार आहे. पेशवाईच्या लाईननी जाल तर आपलं पानिपत ठरणार आहे, ठरलेलं आहे. आणि म्हणून आपण शिवाजी महाराजांना आधी ओळखून घेतलं पाहिजे. जरांगे भाषणाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालतात, पण भाषा सरंजामी वतनदारांची आहे, रांझ्याच्या पाटलाची आहे. आपल्याला कुणालाही त्याची लायकी कमी आहे, आमची लायकी जास्त आहे, कमी लायकी असलेल्या माणसांच्या हाताखाली आम्हाला काम करावं लागतं असं म्हणून दुःख व्हायचं नाही आहे. आणि हे खरं नाहीये. लायकी म्हणजे काय? मेरिट्सची व्याख्या करण्यासाठी आपण एक स्वतंत्र विभाग त्याच्यावर करू फेसबुक लाईव्हचा. पण एक साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की शिवाजी महाराजांचे मावळे डोंगर दऱ्यात मुघल साम्राज्याच्या हजारो लाखो सैन्याला 100 पट, 25 पट, 50 पट सैन्याला पुरून उरायचे, भारी भरायचे. त्याचं कारण असं होतं की गंगा यमुना मैदानी प्रदेशात जन्माला आलेले मुघलांचे सैन्य किंवा इतर भागात मैदानी प्रदेशात जन्माला आलेलं सैन्य सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यात फक्त चालून जीव जायचा त्यांचा, फक्त चालून. लढायची ताकद काही उरायची नाही. पण इथं जन्म घेतलेले, इथंच वाढलेले, खेळलेले, कुदलेले मावळे त्यांना भारी भरायचे, कारण त्यांचा चालूनच जीव जायचा मुघल सैन्याचा. आणि आपल्या मावळ्यांचा या थकलेल्या सैन्यावर विजय मिळवायला त्यांना वेळ लागायचा नाही. हे जे मेरिट यांच्यात विकसित झालं, ही जी लायकी मावळ्यांची विकसित झाली, त्याचं कारण असं आहे की त्यांना लहानपणापासून तरुण वयापर्यंत या डोंगर दऱ्यात खेळायला मिळालं. मुघल सैन्याला मैदानी प्रदेशात ही लायकी विकसितच करता आली नाही. लायकी तेव्हाच विकसित होते जेव्हा तुम्हाला संधी मिळते. ही संधी शिवाजी महाराजांनी उपलब्ध करून दिली. आणि पेशव्यांच्या चुली वेगवेगळ्या सैन्याच्या वेगवेगळ्या चुली पेटत होते. एकाच सैन्यात वेगवेगळ्या तंबूत वेगवेगळ्या जातींच्या वेगवेगळ्या चुली पेटत होत्या. हे अब्दालीला माहित होतं की हे लोक सांस्कृतिक दृष्ट्या एकत्र नाही आहेत, एक जीव नाही आहेत. आणि म्हणून त्याला सहज आत्मविश्वास वाटला की आपण यांना हरवून टाकू. परंतु शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याला, मावळ्यांना, वेगवेगळ्या जातीच्या सैनिकांना काय वागणूक दिली होती? मदारी मेहतरला काय वागणूक दिली होती? शिवाजी काशीत काय वागणूक दिली होती? जिवाजी महालेंना काय वागणूक दिली होती? हे सगळं आपल्या समोर आहे. इतिहास, त्याचे पुरावे आहेत. रयतेची किती काळजी होती महाराजांना. फक्त आपल्याच जातीच्या रयतेची काळजी नव्हती, संपूर्ण रयतेची काळजी होती. आणि त्यामुळं महाराजांचं मॉडेल यशस्वी झालं. हे मॉडेल आपल्याला महाराजांकडून घ्यायचं आहे आणि याच रस्त्यावर चालायचं आहे. शिवाजी महाराजांनी आखून दिलेल्या रस्त्यावर चाललं तर रयतेचं राज्य उभं राहील, आरक्षणाची लढाई यशस्वी होईल. आपण कोणालाही दुखवायचं नाही आहे, सगळ्यांना सोबत घेऊन जायचं आहे. आता याच्यात
राष्ट्रीय पातळीवर जे काही वातावरण घडामोडी सुरू आहे त्यात आपल्याला एक संधी आहे. बिहारमध्ये मित्र जातवार जनगणना झाली. कोणत्या जातीचे किती आकडे आहेत, कोणते जाती किती सरकारी नोकऱ्यात आहेत, किती खासगी नोकऱ्यात आहेत, कोणाकडे किती जमीन आहे, कोणाकडे किती कारखाने आहेत, ही सगळी आकडेवारी बिहारच्या जातवार जनगणनेतून बाहेर आलेली आहे. आणि त्याच्या आधारे त्यांनी ओबीसींना 43%, निव्वळ ओबीसींना 43% आरक्षण दिलेलं आहे. एससीचं आरक्षण 2% वाढलेलं आहे, 20%वर गेले बिहारमध्ये. एसटीचं आरक्षण 1.2% गेलेलं आहे. म्हणजे आरक्षणाची टक्केवारी एससी, एसटी आणि ओबीसीची तिन्ही घटकांची टक्केवारी बिहारमध्ये वाढलेली आहे या जातवार जनगणनेच्या माध्यमातून. राज्यपालांची सही झाली, कायद्यात रूपांतर झालेलं आहे. एकूण आरक्षण 75%वर गेलेलं आहे. आता सध्या तो जागा पकडून ज्या 5 राज्यात विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत त्यापैकी 4 राज्यांच्या निवडणुकात जातवार जनगणनेचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी आलेला आहे. आणि त्यामुळं देशभरातले ओबीसी जाती ज्या आता मान्यताप्राप्त ओबीसी आहेत की आणि ज्यांना ओबीसीत प्रवेश हवा आहे अशा जातींचं नेटवर्क जाळं विणायचं काम सुरू झालेलं आहे. आणि अशा वेळी महाराष्ट्रातल्या मराठा आणि ओबीसींनी छत्रपती शिवाजी महाराजांनी आखून दिलेल्या मार्गावर एकत्र येऊन जातवार जनगणनेसाठी या सरकारवर दबाव निर्माण करावा. जर त्यांनी आपली मागणी मान्य केली नाही तर निवडणुकीत त्यांना आपण हात दाखवावा आणि आपली मागणी कशी मंजूर होईल असे प्रतिनिधी निवडून आणण्यासाठी मराठा आणि ओबीसींनी एकत्र येऊन शिवाजी महाराजांच्या मार्गावर जावं असं आवाहन मी जाती जोडोच्या माध्यमातून आपल्या सर्वांना करीत आहे. आणि एक मराठा प्रतिनिधी म्हणून जरांगे आमचे नेते नाहीयेत. जरांगे शिवाजी महाराजांची भाषा बोलले असते तर त्यांचं नेतृत्व आम्ही मान्य केलं असतं, परंतु ते सरंजामी वतनदारांची भाषा बोलतात, दुसऱ्या जातीला कमी लेखतात. आणि म्हणून सगळे मराठे अशा मताचे नाही आहेत. त्या मराठ्यांच्या वतीनं मी असं सांगू इच्छितो की हे नेतृत्व आम्हाला मान्य नाही आहे. आम्ही यांच्या वक्तव्याचा निषेध करतो. आणि बरेचसे मराठे ओबीसी, शेड्यूल अनुसूचित जाती जमाती या सर्वांना सोबत घेऊन जाणाऱ्या मताचे आहेत. आणि 2008च्या आमच्या लढाईत एससी ओबीसी सहभागी होते, अगदी तुरुंगात आमच्या सोबत गेले होते. तेव्हापासून आमची हीच लाईन आहे जी छत्रपती शिवाजी महाराजांनी आखून दिलेली आहे. जरांगेंची लाईन आणि आमची लाईन ही वेगवेगळी आहे. आणि म्हणून आम्ही त्यांचं नेतृत्व मान्य करत नाही आहोत. इतर ओबीसींना, अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना जो काही अपमानजनक वागणूक जरांगेंनी दिलेली आहे त्याविषयी मी एक मराठ्यांचा प्रतिनिधी म्हणून या सर्व जातींची दिलगिरी व्यक्त करतो. आणि आपली मैत्री गावोगावची होती ती अशीच अबाधित राहो अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो, आशा बाळगतो. आमच्याकडूनही आम्ही मैत्रीचा हात कायम पुढे राहिलेला आहे, इथून पुढेही ठेवू. आणि आपण एकत्रितपणे जातवार जनगणनेसाठी सत्ताधाऱ्यांवर दबाव निर्माण करू असं आवाहन मी आपल्या सर्वांना करतो आणि थांबतो. धन्यवाद.